असं प्रधान म्हणाले. केंद्र सरकारनं आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय गणना करण्याच्या निर्णयाचं विविध समाज घटकांनी स्वागत केलं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची जनगणना होणार असल्यानं सामाजिक समानता आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. विकासापासून दूर गेलेले, कायम मागे राहिलेले जे समाज घटक आहेत त्यांची परिस्थिती यामुळे लक्षात येईल. जनगणनेतच ते समजेल की कुठल्या जातीचे लोक अतिशय मागास स्वरूपात जीवन जगतायत, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या सर्व बाबींमध्ये. आणि त्यानुसार केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, त्यांचं धोरण ठरवताना यांना बरोबर घेण्यासाठी, यांचा विकास घडवण्यासाठी धोरण ठरवायला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ही आकडेवारी, ही परिस्थिती सरकारच्या नजरेसमोर असेल. त्यामुळे आपल्या सर्व समाजाला एकत्र म्हणून विकास करण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी, वंचित घटकांना बरोबर घेण्यासाठी जातनिहाय जनगणना खूप महत्त्वाचा विषय होता. देशातील लोकांनी या नवीन जी काही व्यवस्था होईल, मागे राहिलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी आपल्याला जे काम करायचंय त्या सर्व प्रोसेसमध्ये सहभागी झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. 5,000पेक्षा जास्त जाती आणि 25,000पेक्षा उपजातींना त्यांची जी नोंद या नवीन लोकसंख्येमध्ये होणार आहे, त्यानुसार त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीची एक नवीन दालनं यातून उघडी होणार आहे. आणि सरकारला बजेटरी प्रोव्हिजन करत असताना या प्रत्येक मागासलेल्या घटकांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये योग्य ते धोरण असं बनवता येईल आणि त्याच्यातूनच घटनाकारांना अपेक्षित असलेली सामाजिक न्यायाची प्रस्थापना यातून होणार आहे. केंद्र